आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मंडळाचे हे 101वे वर्ष आहे. अरे आवाज कमी करा, तिकडे बघा कोण आहे. अरे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा गणेशोत्सव प्रारंभ करणाऱ्या महान लोकमान्यांचा कसला जय जयकार करता आहात आणि का करता आहात? मी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली म्हणून? सोपं नव्हतं. इंग्रजांच्या गुलामीत भारतात स्वराज्याचे स्वप्न साकारणे, अनंत अडचणींना तोंड देत अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण भारत मातेच्या पायी अर्पण केले. इंग्रजांनी किती प्रकारच्या बंदी घातल्या होत्या याची तसूभरही कल्पना नाहीच आहे तुम्हाला. अहो हे राष्ट्र आमचे, यातले सर्व काही आमचे. तरीही पारतंत्र्य सहन केले आम्ही, तोंड दिले भक्कमपणे. आणि त्यामुळे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे ब्रीद मी दिलं ते का? म्हणून स्वराज्याचा लढा देण्यासाठी देशभक्त एकत्र गोळा होऊ शकत नव्हते. ते धार्मिक कारणासाठी एकत्र एका व्यासपीठावर येऊ शकतील, आमचा हा हेतू होता. आणि इंग्रज भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करू शकणार नव्हते, म्हणून या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया आम्ही घातला. 1893 साली मी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातील विंचुरकर वाड्यात आणि 1894 साली मुंबईतील गिरगावात असलेल्या केशवराव नाईक चाळीत कशाकरिता केली हे विसरलात की काय तुम्ही? श्री गणेशाचे पार्थिव रूप पारंपरिक वाद्यांसह पालखीत मिरवत आम्ही सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठित केले. या काळात मेळे, कीर्तन, भजन, प्रबोधन आणि देशभक्तीची कार्ये आम्ही हिरिरीने केली. पाहता पाहता ही प्रबोधनाची आणि गणेश भक्तीची पारंपरिक ज्योत सबंध देशभर प्रज्वलित झाली. आमचा उद्देश सफळ झाला. पूर्वी फक्त घरोघरी साजरा होणारा हा उत्सव सार्वजनिक होऊन खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला, सर्वमान्य झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि जणू काही सर्व बंधने मुक्त झाली. स्वातंत्र्य म्हणजे सगळं काही करण्याची मोकळीक असं काहींना वाटू लागलं. लोक मिळालेल्या लोकशाहीचा गैरफायदा घेऊ लागले, ते बेताल वागू लागले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धनिकांच्या देणग्या आणि पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू लागले. स्थानिक पातळीवर गणेशोत्सव हा केवळ प्रतिष्ठा, पद आणि प्रदर्शन या गोष्टींवरच केंद्रित झाला. गल्लोगल्ली मंडळांची स्थापना होऊ लागली आणि त्या ठिकाणचे राजे महाराजे होऊ लागले. ही मंडळं मिळालेल्या देणग्यांचा विनियोग योग्य कारणांसाठी खरंच करतात का? तुम्ही म्हणाल, आम्ही तर आपण घालून दिलेल्या आदर्शावर चालत आहोत. तर लोक हो, कुठे आहे तुमची अस्मिता, धार्मिक आस्था आणि भक्ती? श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन होत होते ते पारंपरिक वाद्यांच्या मंगलध्वनीने, आणि आता डीजेच्या कर्णकर्कश गोंगाटात आस्था आणि भक्तीचा गळा आवळला जातो. अप्रस्तुत, असभ्य, विविध गाणी लावून अचकट विचकट नृत्य करणारी ही पिढी प्रसंगी नशेत तर कुठे प्रत्यक्ष मंडळातील मंडपाशेजारी पत्ते कुटात जुगार मांडणारी अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पोरीसोरी महिलांना छेडणारी, गुंडगिरी, मारामारी आणि जबरदस्ती वर्गणी गोळा करणारी कार्यकर्ती पोरटोर खरंच का सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश पूर्ण करतायत? आता तुम्ही म्हणाल, पिढी बदलली, मग बदल तर स्वीकारावा लागेल ना. अरे पिढी बदलली म्हणून परंपरा आणि विश्वास बदलत नसतात. उलट ते परंपरापूर्वक जोपासले पाहिजेत. या सतत बदलणाऱ्या आधुनिक जगात हेच तुमचे वेगळेपण आहे. आपल्या समृद्ध परंपरा आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच झाला पाहिजे. आता तर महाराष्ट्र सरकारने मी सुरू केलेला गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून जाहीर केलाय. उत्सव हा उत्सवाप्रमाणे साजरा झाला तर ठीक, पण जर त्याचा गैरफायदा घेतला तर त्यावर निर्बंध यायला वेळ लागणार नाही.
थोडा विचार करा आणि सार्वजनिक प्रबोधन आणि कल्याणासाठी सुरू केलेला हा उत्सव जबाबदारीने पार पाडा. आपल्याला आपले स्वराज्य सुराज्याकडे न्यायचे आहे. किंबहुना आमचा उद्देशही तोच होता. गणेशोत्सवाचा उपयोग जनप्रबोधन आणि लोककल्याणासाठी झाला पाहिजे. तेव्हाच आपण आपले महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाला खऱ्या अर्थाने सुराज्य बनवून महानतेकडे नेऊ शकतो. स्वराज्य नुसते न राहता सुराज्य व्हावे हीच श्री गणरायाकडे प्रार्थना.